शेठ, आपण पण आता 2 वाघ आणल्यात. आता त्या पंकजचे ठासून मारू. हो घे जरा थंड घे, त्याचं काम आपण काढूच, तो काही विषय नाही. बरोबर आपलं 2 वाघ कसं आहे ते एक नंबर आहे. नाग्या. अख्ख्या तालुक्यामध्ये मला कोण आणून पाहिजे नव्हता, हो ना. आपल्या गावात भेटला. हा ना शेठ, आता पण आपण कमीपणा नाही घ्यायची. त्याच्यात दोन्ही गाड्यावर आपण नाव फिरवायचं. आता आपण कमीपणा नाही घ्यायचा. आता नाद करायचंच. आता नाद करू आपण. नाद तर होणारच, तो विषयच नाही. तो पण असं तसं नाही. शेठ, मग आता कसा? अरे तुला कसली एवढी घाई झाली ऐकायची? व्हिडिओ अजून पूर्ण बाकी आहे, तर समजेल ना नंतर तुला. इकडे तिकडे काय थांबलाय? अरे बाबा नको, कुठं शिंकपिंग घुसवला तर बसायचं वांद होतील माझं. अरे ये इकडे, त्यानं समजतो आपला कोण ना परका कोण. माणसांचा कसं आहे, माणसा पैसा बघून चॉईस बदलतात, तसा बैलांचा नसतो. ते फक्त आपल्या प्रेमाचे भुकेले असतात रे. यानं जर जीव लावला ना, एखादीच आपल्याला सोडून जाईल. पण माणसांचा असा असतो, त्यानं तो किती पण जीव लाव, ती त्यांना त्यांची लायकी दाखवायची असेल ना, तेव्हा ते बरोबर दाखवतात. आपण जर यांना जीव लावला ना, हे आपले साथ कधीच सोडून जायत नाही. म्हणून सांगतो, लावात काय नाही करणार. शेठ, खरंच तुम्ही तुमच्या बैलांच्या लय भारी संस्कार लावलेत. अरे संस्काराचा काय नाही रे, त्यांना समजतो आपल्याला जीव लावणारा कोण ना परका कोण. हो शेठ, तुमचं पण बरोबर आहे. अरे पण काय लोक मुलं ना आता शर्तींना पण गालबोट लागत चाललाय. शर्यत असा एकच खेळ होता, कधी तर शेतकरी वर्ग आणि बैलगाडा शौकीन यायचं. पण आता एवढ्या वर्षांनी शर्यत चालू झाले ना, आता ते काय लोक मुलं बंद पडता टायमाला शर्यत चालू झाली. आणि काय लोकांनी त्याच्यात राजकारण पण उतरावायला लावलंय. तर काय लोक असे आहेत का, पैट्यावरून गाडी सुटली ना, गाडी अंगावर आले तरी बाजूला होत नाही. अरे शेवटी ते बैल आहेत रे, गाडीला ब्रेक असून गाडी जागेवरती थांबत नाही, तर बैल काही थांबणार आहेत. पण अशा लोकांच्या मुलं ना, ज्याची शर्यत पडते त्यालाच माहित का त्याला दुःख काय होतो. या अशा लोकांनी समजायला पाहिजे. जाऊ द्या शेठ, ही लोक काय ऐकणार आहेत का? हो जाऊ दे, चल जाऊ आपण गावातून एक फेरफटका मारून येऊ. त्या आईला बस झाल्या शर्ती बिर्ती, तर तुझ्या नेले डोका खाल्ला माझा काल. त्याला तर शेटला सांगतो ना, आता जेवण शर्तीलाच जाणार नाही. चल आता माझी पण तयारी झाली, गावातून एक फेरफटका मारून येऊ. चला मग. अरे नव्या चल, आलाय तर बस गाडीत, गावातून जाऊन येऊ. चल चला जाऊन येऊ जरा, फेरफटका मारून येऊ. फेल आहे, नको का रे, काय एवढा मूड ऑफ आहे तुझा? लय मूड ऑफ आहे कालपासून शेट. अरे काय झालं काय? काय ते आता सांग, तेव्हा समजेल ना आम्हाला काय झालंय तुला. काल मी गावातून फेरफटका मारत होतो ना, तर मला समजलं तुषारने 2 बैल आणलेत. मग तर मी बघायला गेलो तिथं. आईला आम्ही 3 बैल उतरवलं, तर याही पण उतरवलं काय? बघू त्यांचा काय नियोजन चालू आहे. नाग्या, तो बघ पंकजा माणूस आलाय बघ, त्याच्यापासून आपण त्याला तोडू आता. हो. येऊ जरा, येऊ तिकडे. हा, येऊन दे. ये इकडे रे. काय रे, तू मला समजलाय गावात गोंगाट भरतो, आमची शर्यत जिंकली. पहिले स्वतःचं बैल घे, मग रुबाब कर गावामध्ये. बैल पंक्याचं आणि रुबाब तुझा काय? ठीक आहे, आता बोलतो तो बोलून घे, नंतर बघून घे तुम्हाला. थांब थांब थांब. अरे नव्या, तुला एवढं समजत नाही. त्याने फक्त तुला कशासाठी बोलवलं, एवढा कशाला भडकवला माहितीये का? एवढा का बोलला तुला? अरे तो तुला ना फक्त माझ्यापासून वेगळा करायचा प्रयत्न करतो. त्याला माहितीये याची टीम फुटली म्हणजे याचं सगळं मॅनेजमेंट चुकली. याची मॅनेजमेंट चुकली म्हणजे यो शर्ती हारच जाईल. म्हणून तो तुला वेगळा करायसाठी एवढा बोलवता. चल एवढं डोक्यात न घेऊ, चला बसा गाडीत आता फटाफट. चला बरोबर आहे, चला बसा बसा. चला जाऊन येऊ. चला. ही गाडी येते ती पंकजची का रे? हा, पंकजची ती गाडी. आता पाठीमागे यायला लागेल. येडा बिडा आला काय तू? आपली गाडी पाठी मग काय याची गरज आहे? घेऊन तो माग तो घेऊन माग गाडी ढोकली तरी चालव. हे काय रे विवेक, ती गाडी येते समोरची तुषारचीच गाडी आहे ना रे? हो वाटतं तुषारची जे वाटतं. ठीक आहे. अरे गाडी आता मागे घ्यायला लागेल. शेठ, मागे बिका काय नाही, मागे बिका घ्यायची नाही आपण गाडी. अरे आपण गाडी मागितली, कमी पण येईल का आपल्याला? कमीपणाचा विषय नाही शेट, काल पण त्यांनी त्रास दिलाय. असं बोलता गाडीने मागे घ्यायची? नाही घ्यायची मागं, होऊ दे. चला, होऊ दे, काय होईल त्या. नडू नका, आम्हा भिडू नका, नडू नका, आम्हा भिडू नका. तुम्ही किती बी जोर लावा तरी पुर
गाडी बाजूला घे, मला जायचे. ए गाडी बाजूला घे. ए नाही घेत जा, तुला काय आहे? तू घे तुझी गाडी, मग मी काय घेऊ? नाही घेणार. ए या तुषारला कमीपणा घ्यायची सवय नाही. ए आमच्या शेटला कमीपणा घ्यायची सवय नाही. ए एक नंबर बरोबर, साल्टी गेली तरी चालेल, पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. चालती बिलटी राहू दे तुझी, गाडी मागं घे. नाही घेत जा. जा. ए मागशी काय बोलतो रे? कालचा बोलायला विचारला का? काल एकटा होतो म्हणून बोलवतो ना, आज बोल ना. ए दुसऱ्यांना बोलताना जरा विचार करायचा. आज ही पब्लिक आहे ना, आणि जो आपला नाव आहे ना तो फक्त यांच्या मुले. जर ते आपल्याला डोक्यावर बसू शकतात ना, ते खाली पण उतरवू शकतात. आणि तुला कोण बोलला रे? त्याचं बैल असतील तेव्हा त्याने नाद करायचा. बैलगाड्या शर्यतीचा नाद असं आहे ना, की त्याला बैलच लागते तसं काय नाही. आणि तो नाद लागला ना तर तो मेल्याशिवाय कधी जायत नाही, एवढं लक्षात ठेव. ए तुला खरंच गाडी मागं नाही घ्यायची का? नाही घेत जा. नाही घेत ना, बघतो जाऊन तुला. जा काय बघायची बघ. नाही घेत. ए तुला खरंच गाडी मागं नाही घ्यायची? नाही घेत जा. गाडी मागं घ्या का? नाही घेत. नाही घ्यायची. ए ना घ्या. हो. चल तू, मला घाई आहे, त्याच्या मागे लागून फायदा नाही. चल तू, मला घाई. चल आपण चालत जातो, गाडी फिरवतो तुला. आपल्याला घाबरतो त्याला. अरे तू येडा आहे का? ते विचारचं नाही. काढ मार खाऊ आपण इथे. चल पण चल नको चालत जातो, गाडी राहू दे. बरोबर, चला आपण मग पायी पायी आता. गाडी राहू दे, गाडी नाही हलवायची. काही साल्टी गेली तरी चालेल, चला. पण रुतबा कमी नाही झाला आपला पाहिजे. कमी नाही झाला पाहिजे. आईला या दलिंदरचा कशाला फोन आलाय मला? हॅलो हॅलो, बोल ना. कुठे? अरे हे रोजच्या हरकत आजचा दिवस पण लोटायला लावलाय. काय रे, शेटनी नवीन बैल आणलाय, तो बघायलाच नाही आला. काय बोलतो? मला बोलला पण नाही शेठ. ज्या आईला त्याने या शेठनी बैल घेतला मला सांगितलं पण नाही. याच्यासाठी मी काय काय नाही केला. त्या पंकज शिव वाद घातला आणि आता यो मलाच विसरला. हा मात्र याला दाखवतोच बरोबर मी. काय शेठ, तुम्ही बैल आणला तरी मला सांगितलं नाही, आणि त्या पण ठीक होता. घरी आणला तरी मला सांगितलं नाही. अहो शेठ, मी तुमच्यासाठी काय काय नाही केलं आणि तुम्ही मलाच विसरलं. अरे नाग्या, माझं ऐकून तर घे. नाही मी जातो मी. अरे ऐक तर, तुला फोन केला होता मी, फक्त बैल बघायला गेलो होतो तिथं. ह्यो होता म्हणून याला पटकन घेऊन गेलो. म्हणजे आता ह्यो माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट झाला अरे काय? असा काय विषय नाही, तू माझा खास माणूस आहे, तुला माहिती आहे ना. मग शेठ मला एक फोन तर केला असं. असा काही विषय नाही नाग्या. ए खुशी दे त्याला बसला. शेठ आला नको, तू माझा मेन माणूस आहे. शेठ, तो पंकजले व्हायरल झालाय आता. काय बोलले? अहो शेठ, तो बोलतो का जिकडे तिकडे पंकजचं लय नाव झालंय, त्याच्याच नावाची चर्चा चालू आहे, लय व्हायरल. पण खरं आहे शेठ, पंकज तुमची 100% वाट लावेल आता. ए तू काही याडा आहे का जरा? तू माझा माणूस आहे, त्याचा माणूस आहे. अरे शेठ, आता त्याला हरवणं आपल्या बस की बात नाही राहिली. काय रे, तू त्या पंकजची लय बाजू घ्यायला लागला, तू पण त्याच्या बाजून गेला का आता? शेठ असं कधी होईल का? मी तुमचा कट्टर माणूस आहे. आता बघा, आपण किती त्याला प्रयत्न केला हरवण्याचा, पण जमला का? नाही जमला आपल्याला. म्हणून मी बोलवतो, बाकी काहीच नाही आपला. त्याचा बंदोबस्त करायचे रे मला. काय करू त्या समजत नाही रे. शेठ, मला तर वाटतं पंकज तो लिंबू पिलवतो वाटतं. 2-3 जणी मला ऐकलंय, मला 2-3 जण सांगितलं. हे घाबरे तू, मी बघत नाही मानत. सांग ना घ्यायला, काय पण बरोबर करतो. शेठ पण तो खरा बोलतो. आणि ते असं नाही शेठ, मला माहिती आहे तो आणतोच. खरंच काय? मग खरंच ना शेठ. मला पण असा डाऊट होता रे, आज माझा डाऊट क्लिअर झाला, तू बोलला म्हणून. बघ ना, तू आता मार्केटमध्ये उतरला, फक्त 2-3 शर्यत हरला असेल, बाकी सगळं जिंकलाय तो. मला पण कुठेतरी बाबा बघायला लागेल. मी आहे ना शेठ, आपल्याकडे 101 जालिम बाबा आहे. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. चला मी दाखवतो तुम्हाला. कधी बोलायचा? शेठ, तुम्ही कधी बोललंच नाही मला. चला